संविधानाच्या प्रतिकृतीच्या अपमानाच्या प्रयत्नानंतर परभणी शहरात बुधवारी 11 डिसेंबरला तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेची एक प्रतिकृती आहे। मंगळवारी 10 डिसेंबरच्या संध्याकाळी एका व्यक्तीने राज्यघटनेच्या प्रतिकृतीभोवती लावलेली काच फोडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला। परभणी जिल्ह्यातल्या पाथरी आणि जिंतूरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी निदर्शनं झाली, शिवाय काही ठिकाणी टायर जाळून निषेधही नोंदवण्यात आला। काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली। शहरात रस्ता रोको आंदोलन सुद्धा झालं आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलक करत आहेत। नंतर या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घटनास्थळाची पाहणी केली आणि जनतेला शांततेचं आवाहनही केलं। तसंच या ठिकाणी पुन्हा संविधानाची प्रतिकृती लावण्यात येईल असंही सांगण्यात आलं। प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे। दरम्यान या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी लोकांना शांततेत निषेध म्हणून बंद पाळावा असं आवाहन केलं आहे। जी घटना झालेली आहे ती घटना अतिशय दुर्दैवी आहे। त्याचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चित केली जाईल। पण माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने आजचा हा बंद पाळूया। रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे नेते विजय वाकोडे यांनीही म्हटलंय की आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने सांगितलंय। त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये। सध्या शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नका असं आवाहनही जिल्हाधिकारी गावडे यांनी केलं आहे।